ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. अध्याय 13. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षणे भाग 17. आर्जव. ओव्या आहेत 353 ते 367. शांती या ज्ञानलक्षणाचं स्पष्टीकरण केल्यावर ज्ञानदेव आर्जव या गुणाचं स्पष्टीकरण करत आहेत. तो पुरुष पांडवा ज्ञानाचा बोलावा, आता परिसा आर्जवा रूप करू. अर्जुना, तो पुरुष ज्ञानाचे जीवन आहे. आता आर्जवाचे स्वरूप तुला सांगतो. तरी आर्जव ते ऐसे, प्राणांचे सौजन्य जैसे, आवडे तयाही दोषे एकची ग. अर्जुना, तर ज्यास आर्जव म्हणून म्हणतात ते असे आहे, ज्याप्रमाणे प्राणांचे प्रेम कोणा संबंधीही असे नका, ते सर्वांवर एकसारखेच असते. का तोंड पाहुनी प्रकाशो, न करी जेवी चंडांशो, जगा एकूची अवकाशो, आकाश जैसे. अथवा सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश करत नाही, किंवा आकाश जसे सर्व जगाला सारखीच जागा देते, तैसे जयाचे मन माणूसाप्रती आन आन, नव्हे आणि वर्तन ऐसे पैते. त्याप्रमाणे ज्याचे मन निरनिराळ्या माणसांशी निरनिराळी नसते आणि ज्याची वागणूकही अशा प्रकारची असते. जे जगेची सनोळख, जगेसी जुनाट सोयरिक, आप पर हे भाख जाणणे नाही. की सर्व जगच त्याच्या ओळखीचे आहे, त्याचे जगाशी फार जुने नाते आहे आणि आपले व परके ही भाषा तो जाणत नाही. भलतेनेसी मेळू, पाणिया ऐसा ढाळू, कवणे विखी आडळू, नेघे चित्त. त्याचे वाटेल त्याच्याशी पटते आणि पाण्यासारखी ज्याची वागण्याची रीत असते आणि कोणाही विषयी त्याचे चित्त विकल्प घेत नाही. वारी याची धाव, तैसे सरळ भाव, शंका आणि हाव नाही जया. वाऱ्याचे वाहने जसे सरळ असते, तसे ज्याच्या मनातील विचार सरळ असतात आणि ज्याला संशय व लोभ नसतात. माये पुढे बाळका, रिगता न पडे शंका, तैसे मन देता लोका, नालू चिजू. आई पुढे येण्यास मुलाला जशी शंका वाटत नाही, त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार लोकांना सांगताना तो मागे पुढे पाहत नाही. फाकलिया इंदीवरा, परिवारू नाही धनुर्धरा, तैसा कोण कोपरा नेणे चिजो. ज्याप्रमाणे उमललेल्या कमलाला आपला सुवास जसा मर्यादित जागेत दाबून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे त्याचा जीव कोणा कोपरा जाणतच नाही, म्हणजे त्याच्या अंतःकरणाला गुप्त जागा माहीतच नसते. चोखाळपण रत्नाचे, का रत्नावरी किरणाचे, तैसे पुढा मन जयाचे करणे पाठी. रत्नाचा निर्मळपणा असतो, पण त्याच्यापेक्षा त्याच्या किरणांचा निर्मळपणा अधिक पुढे असतो. त्याप्रमाणे ज्याचे मन पुढे असते व करणे पाठीमागून असते. आलोचुजो नेणे, अनुभवची जोगावणे, धरी मोकली अंतःकरणे नव्हेची जया. जो कोणत्याही बाबतीत आगाऊ विचार करण्याचे जाणतच नाही व जो आत्मानुभवात तृप्त असतो, जो आपल्या मनाने कशाशीही चिकटतही नाही आणि कशाचा मुद्दाम त्यागही करत नाही. दिठी नोहे मिणधी, बोलणे नाही संदिग्धी, कवणेसी भीन बुद्धी राहाटी जेन. ज्याची दृष्टी कपटी अथवा ओशाळी असते व ज्याचे बोलणे संशययुक्त नसते आणि कोणाशीही हलकट बुद्धीने वागत नाही. दाही इंद्रिये प्रांजळे, निष्प्रपंचे निर्मळे, पाचही पालव मोकळे, आठही पहार. ज्याची 10ही इंद्रिये सरळ, निष्कपट आणि शुद्ध असतात आणि ज्याचे पंचप्राण सदा सर्वदा मोकळे असतात. अमृताची धार, तैसे उजू अंतर, किंबहुना जो माहेर या चिन्हांचे. अमृताच्या धारेप्रमाणे त्याचे अंतःकरण सरळ असते, फार काय सांगावे, जो या चिन्हांचे माहेर असतो. तो पुरुष सुभटा, आर्जवाचा अंगवटा, जाण तेथेची घरटा ज्ञाने केला. अर्जुना, तो पुरुष आर्जवाची मूर्तीच आहे व तो पुरुष ज्ञानाने आपले राहावयाचे ठिकाण केले आहे असे समज. आर्जव म्हणजे मनाचा सरळपणा. आता परिसा आर्जवा रूप करू असं म्हणून हा गुण ज्ञानदेवांनी सर्व बाजूनी स्पष्ट केलेला आहे. त्यासाठी अनेक दृष्टांतांची योजना केलेली आहे.
ज्याच्याकडे आर्जव असते तो मनुष्य समबुद्धी असतो. त्याची समबुद्धी कशी असते ते सांगताना त्यांनी 4 दृष्टांत वापरलेले आहेत. प्राणांचे प्रेम सर्व जीवांवर सारखंच असतं. मनुष्य सुष्ट असो अथवा दुष्ट असो, संत असो अथवा चोर असो, ते प्राण सर्वांवर सारखंच प्रेम करतात. केवळ मनुष्य देहावरच नाही तर सर्वच प्राणी मात्रांवर प्राण सारखंच प्रेम करतात. सूर्य सगळ्यांना सारखाच प्रकाश देतो. एकाला प्रकाश द्यायचा तर दुसऱ्याला अंधारात ठेवायचं तो जाणत नाही. ज्ञानदेव म्हणतात की सूर्य तोंड पाहून प्रकाश करत नाही. मनुष्याचं वागणं तसं नसतं. तो दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्यांचा अर्थ लावतो व त्याच्याशी कसं वागायचं ते ठरवत असतो. आकाश सर्व जगाला आपल्यात सारखंच सामावून घेतं. एखाद्याला जवळ करायचं, एखाद्याला दूर लोटायचं असा भाव त्याच्याकडे नसतो. तसेच ज्याच्याकडे आर्जव असते त्याचे सर्व माणसांची वागणं हे सारखंच असतं. त्याची वागणूक प्रत्येकाशी निरनिराळी नसते. त्याच्याकडे आपापला भावच नसतो. जणू काही सर्व जगालाच तो ओळखतो. सर्व जगाशी जणू त्याची जुनी सोयरीक असते. त्यामुळे हा आपला, हा परका असं त्याला वाटतच नाही. पाण्याप्रमाणे तो कोणाशीही मिसळून जातो, कारण त्याच्या मनात विकल्प नसतात. वाऱ्याप्रमाणे त्याचा मनोभाव सरळ असतो, कारण त्याच्या मनात कसलीही शंका नसते अथवा कोणाकडून काही मिळवण्याची इच्छा नसते. बालकाला आईजवळ येण्यास कोणतीही शंका वाटत नाही. ते जवळ आले की आई त्याला उचलून घेणार अशी त्याला खात्री असते. त्याप्रमाणे तो निशंकपणे आपले मनोगत लोकांच्या पुढे प्रकट करतो. कमळ उमलले की त्याचा सुगंध आसमंतात पसरतो. कमळ आपला सुवास मर्यादित ठेवत नाही. त्याप्रमाणे तो आपल्या मनातील काही विचार गुप्त ठेवायचे, काही प्रकट करायचे हे जाणत नाही. रत्न व त्याचे तेज एकरूपच असतं, परंतु रत्नाचे तेज आधी दृष्टीस पडतं व नंतर रत्नाचं ज्ञान होतं. तसं आर्जवी मनुष्याचे त्याच्या हातून क्रिया होण्याआधीच मन कळतं. त्याच्या अंतःकरणात आत्मानुभव दृढ झालेला असतो. अंतःकरणाच्या सर्व वृत्ती त्यानं परमात्म्याला अर्पण केलेल्या असतात. त्यामुळे तो कोणत्याही विषयोर्मीने लिप्त होत नाही आणि विषयांबद्दल धरसोड वृत्तीही त्याच्या ठिकाणी नसते. असे दृष्टांतामधून ज्ञानदेवाने आर्जव म्हणजे रुजुता म्हणजेच सरळपणा हा गुण स्पष्ट केला आहे. पण त्याचबरोबर रुजुता म्हणजे मेंधेपणा अथवा लाचारी नव्हे हेही सांगायला ते विसरले नाहीत. त्याची दृष्टी मेंधी नसते, बोलणे संदिग्ध नसते आणि कोणाशीही तो हीन बुद्धीने वागत नाही. दशेंद्रियातून त्याचा निष्कपट आणि निर्मल असा मनोभाव व्यक्त होत असतो. त्याचे निष्कपट अंतःकरण म्हणजे जणू काही अमृताची धारच असते. अशा विविध दृष्टांतांमधून ज्ञानदेवाने आर्जवी मनुष्याचा सरळपणा, समबुद्धी, निष्कपटीपणा, निशंकता स्पष्ट केलेली आहे. पुढे ते आचार्योपासन या ज्ञानलक्षणाचं विस्तृत विवेचन करणार आहेत. तो भाग आपण उद्यापासून क्रमशः पाहूया.